परवा रेंदाळासनं येताना कासारवाडीत माल टाकला आणि खाली उतरायला लागलो. तिथं उतरताना उदय म्हणला कट्ट्यावर वाघ बेबड्या कायम असतोय. पोरं म्हणतात बघितला म्हटलं बघूया आपल्याला दिसतोय का म्हणून गिरलीच्या फाट्यावर आल्याबरोबर कॅमेरा चालू केला, गाडीत पुढं धरला, पार खाली इथंपर्यंत आलो. पण काय दिसला नाही. मला त्यावेळेला उदय शिंगराव गायकवाड खासदार यांच्या ट्रॉफीची आठवण झाली. ट्रॉफी म्हणजे त्यांचं शिकारीचं पुस्तक आहे. तर उत्तर प्रदेशात ते शिकारीला जायचे. मोठी जंगल आहेत ना तिकडे वाघाची. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना वाघाची शिकार करायची होती. त्यांनी लायसन काढलेली, परवानगी काढलेली, पैसे भरले होते. आणि काय झालं, वाघाचे पैसे भरले खरं 6 दिवस फिरले, वाघच मिळाला नाही. मग फिरता फिरता एक आदिवासी तिथला भेटला. त्याचं नाव रामू बैगा. तो म्हणला मी वाघ दाखवतो, मला 100 रुपये द्या. आता ही कधीची गोष्ट 60-62ची गोष्ट. वाघ दाखवतो, 100 रुपये द्या. बरं म्हटले. त्याला 100 रुपये दिले आणि एक 10 मिनिटं चालत गेले. बघा ते बघा वाघ म्हटला. ते वाघ म्हटल्यावर ते त्या पांदीतनं गणे असा वाघ जात्याला दिसला. हिने बंदुका सरसावल्या, धावत पुढे गेलीत. त्या पांदीच्या पार शेवटपर्यंत गेलीत. काय वाघाचा पत्ता नाही. म्हणले बघूया तर. पुन्हा इकडे गेले, तिकडं पण नाही. एकदा झालं आणि 2 दिवसांनी पुन्हा एकदा तो भेटला. अरे म्हटले वाघ त्या दिवशी दाखवलास खरं, पुढं गावलं नाही मला, आज पण दाखवतो म्हटलं मी तुम्हाला. आणि घेतलं त्यांना. हळूहळू चालत बोलत गेलीत. हळूहळू आणि एका झुडपाच्या पाठीमागं ते बघा वाघ म्हणला. ते बघा वाघ म्हटल्यावर साईडने वाघ दिसला की. वाघ दिसला तो गेला. वाघ दिसल्यावर ही हळूहळू गेली. झुडपाच्या मागं बघतात कुठं आहे वाघ, वाघच नाही. इकडे तिकडे बघितलं, काय नाही. मग त्यांचा जोडीदार म्हटला, साहेब म्हटला ह्यो वाघ दाखवायला खरा आहे, ह्याची पावलं तरी बघूया. कुठं काय पावलाचं मागमूस मातीत काहीच नाही. मग त्याने कळलं तो वैदू होता आणि तो हिप्नोटाईज करायचा. हिप्नोटाईज करून तो वाघ दाखवायचा. तसा ह्यो माझा रामू बैगा झाला त्या दिवशी. कुठलं वाघ नाही, कुठलं काय, काहीच नाही.